एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे. म्हणजे त्यांना ती अनिल मसीसारखी फुटेज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली. इलॉन मस्क यांनी EVM बद्दल ट्विट केलं होतं. त्याचसोबत आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल, जे सिव्हिल सोसायटी येते आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिममध्ये जो घोळ झालेला आहे. एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे. म्हणजे त्यांना ती अनिल मसीसारखी फुटेज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली. दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं EVM उघडण्याचं. ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल. आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय. EVM हँडल केलं गेलंय का, टॅम्पर्ड केलं गेलंय का? असं म्हटलं जातं वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर, तसं वन्स अ फ्रॉडस्टर ऑलवेज अ फ्रॉडस्टर. राहुल गांधीजींनी देखील ट्विट केलेलं आहे आणि स्क्रुटनी होत नाही कुठेतरी. नाही, मुळात तुम्ही बघा ना, सीसीटीव्ही फुटेजेस द्यायला नाकार दिलेला आहे. म्हणजे पारदर्शकता जी पाहिजे ती निवडणुकीपासून पाहिजे, तेच देत नाही आहेत. मग बॅलेटवर निवडणुका घेतल्या जाव्या या मुद्द्यावर ह्याच्यावर तर आम्ही ठाम आहोतच. आणि तरी देखील बघा, हे सगळं करून लोकांचा तुम्ही राग बघा या केंद्र सरकारवर किती होता, भाजपवर किती होता, की एवढं सगळं चीटिंग करून देखील लोकांनी त्यांना 240 वर खेचलेले. जर आज EVM नसतं तर 40 पर्यंत पण पोहोचले नसते. तुम्ही उच्च न्यायालयामध्ये देखील या संदर्भात जाणार आहात, पण प्रश्न असा आहे की EVM व्यतिरिक्त दुसरं काही नाही असं सर्वोच्च नाही. मुख्य गोष्ट म्हणजे हीच आहे, आपण पाहाल जगभरात EVM आता वापरलं जात नाही. काल इलॉन मस्क जे टेक्नॉलॉजीबद्दल सगळ्यात जास्त बोलत असतात, इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, चंद्रावर रॉकेट सोडतात, सगळीकडे सोडतात, टेक्नॉलॉजीवर एवढा विश्वास असून देखील EVMवर विश्वास नाही आहे. मुख्य गोष्ट हीच आहे, जसं काल परवाकडे पण पाहिलं, आज पेपरमध्ये आलं आहे की फोनमधून जर OTPनी कुठचं EVM उघडू शकत असतील तर काही होऊ शकतं ना, तुम्ही फोन तर हॅक करू शकता. आणि आमची मागणी हीच आहे, आम्ही EVM बद्दल पण बोलत नाही आहे. ह्या निवडणुकीत आम्ही एवढंच मागतोय की CCTV फुटेज द्या, तेवढे पण द्यायची निवडणूक आयोगाची हिंमत होत नाही आहे. भाजपचे